व्हेज की नॉनव्हेज, कोणता आहार घेतल्याने मानवाला ताकद मिळते असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. जसे गाय शाकाहारी प्राणी आहे तर वाघ मांसाहारी. तसेच मानवाची नॅचरल बायोलॉजीनुसार आपण काय खायला पाहिजे, मानवी शरीर रचना काय खाण्यासाठी बनलेली आहे, फळे भाज्या की प्राण्यांचं मांस, यापैकी कोणते अन्न मानवी शरीरासाठी योग्य आहे. व्हेजिटेरियनिझम म्हणजे शाकाहार. शाकाहारी लोक फक्त वनस्पती, फळे, भाज्या आणि धान्य खातात. शाकाहारामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. जसे की टेडेक्सच्या एका शोमध्ये ऑन्ट्रप्रेनर यांनी असे म्हटले होते की जेव्हापासून त्यांनी शाकाहारी आहार चालू केला तेव्हापासून त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. Over the next 6 months of following a primarily whole food, plant-based diet, not only did I continue to experience crazy amounts of energy and mental clarity, but every single health issue I had battled since I was 3 years old went away. आपण बऱ्याच वेळा बघतो की जेव्हा आपण गोड फळ खातो तेव्हा ते आपल्या जिभेला जाणवते. आपली बॉडी टेस्टच्या साहाय्याने आपल्याला सिग्नल देते की हे खाण्यायोग्य आहे. मी हे देखील बघू शकता की जास्त करून मांसाहारी प्राण्यांमध्ये स्वीट टेस्ट रिसेप्टर्स नसतात किंवा इनॅक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे ते फळांची गोड चव ओळखू शकत नाहीत. पण जर आपण कच्चं मांस खाल्लं तर ते गळ्याच्या खाली देखील उतरणार नाही. याच्यावरून हे सिद्ध होतं की मांसाहार हे आपलं नॅचरल फूड नाही. हिस्टॉरिकली मानव काय खाण्यासाठी आहे आणि आजच्या युगात आपण असे कोणकोणते चुकीचे पदार्थ खातो जे आपल्या खाण्यासाठी कधी बनलेलेच नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. आपलं सगळ्यात पहिले पूर्वज ज्यांनी या धर्तीवरती पाय ठेवला आजपासून 66 दशलक्ष वर्षांपूर्वी, ज्यावेळी पृथ्वी पूर्णपणे डायनासॉरच्या एक्सटेन्शनपासून ऑलमोस्ट रिकवर झाली होती, तेव्हा चारही बाजूला घनदाट जंगले होती आणि सगळीकडे फक्त फळे होती. त्या काळामध्ये एक अशा प्राण्याने जन्म घेतला ज्याचे आपल्या मानवासारखे पंजे आणि दिसण्यामध्ये तो उंदीरसारखा होता. या जगामधील फर्स्ट ट्रिबिट हाच आपला पहिला पूर्वज होता, ज्याचं नाव होतं पर्गॅटोरियस. हे प्रीमॅट सगळ्या मंकी, ॲप्स, ह्युमनच्या पण पहिले आपले पूर्वज होते. हे फक्त तेव्हा फळे खात होते, म्हणून आपल्याला फळे आवडतात, कारण फळ हेच आपलं प्राचीन खाद्यपदार्थ आहे. ज्या आहारामध्ये रोज नॉनव्हेज फूड घेतात त्याच्यामध्ये कॅन्सरची शक्यता 70% वाढलेली असते. कारण जेव्हा रेड मीटला आपण शिजवतो तेव्हा नॅचरली हाय अमाऊंट नायट्रेट कंपाऊंड्स जे हीटमुळे एन नायट्रोस कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतात, ते कार्सोजेनिक असतं. कार्सोजेनिक जेव्हा बनतात तेव्हा आपल्या पोटामध्ये इनर लाइनिंग स्पेसला डॅमेज करतात. तसेच एक अमेरिकन अल्ट्रा मॅरेथॉनर स्कॉट ज्युरिक यांनी 165.7 मैल मॅरेथॉन एका दिवसामध्ये पूर्ण केली आहे. त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, ईट अँड रन, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारच्या सगळ्या अल्ट्रा मॅरेथॉन फक्त प्लांट बेस्ड डाएटवर राहून पूर्ण केलं आहे. तसेच मेक्सिकोचे टॅरा ह्युमॅरलर लोक होते जे स्पेशली लाँग डिस्टन्स रनिंगसाठी ओळखले जात. ते देखील डाएटमध्ये शुद्ध शाकाहारी आहारच घेत असत, जसं की कॉर्न, बीन्स, स्ट्रॉबेरी, चिया सीड्स असे पदार्थ ते खात. व्हेजिटेरियन डाएटचा आणि स्टॅमिनाचा काय संबंध आहे याचे 2 कारणं आहेत, डिहायड्रेशन आणि एनर्जी युटिलायझेशन. डिहायड्रेशन यासाठी की जेव्हा शरीरामध्ये प्रोटीन वाढतं तेव्हा युरिया तयार होतो आणि युरियाला कमी करण्यासाठी शाकाहारी आहाराची गरज असते. कारण मांसाहारमध्ये हाय प्रोटीन असल्यामुळे ते शरीरामधले पाणी वेस्ट करतं, ज्यामुळे लवकर डिहायड्रेट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त वेळ टिकू शकत नाही. आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे व्हेज डाएटमध्ये हाय कार्बोहायड्रेट अधिक असतं. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट इज इक्वल टू 3 ग्रॅम वॉटर शरीरामध्ये रिटेन करतं, ज्याच्यामुळे शरीराला एक्स्ट्रा हायड्रेशन प्रोव्हाइड करते, जे लाँग डिस्टन्स रनमध्ये कामी येते. मांसाहारी प्राणी जरी खूप फास्ट धावले तरी ते जास्त वेळ धावू शकत नाही, कारण यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही तर फॅट्सला एनर्जी सोर्स प्रमाणे वापरतात, जे खूप स्लोली एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात.
आणि व्हेज डाएट कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज असतात, जे बॉडीला सस्टेन आणि इझिली अवेलेबल एनर्जी प्रोव्हाइड करतात. ब्लड ग्लुकोज आणि लिव्हर ग्लायकोजन या फॉर्ममध्ये एनर्जी, परफॉर्मन्स आणि स्टॅमिना याच्यासाठी व्हेजिटेरियन फूड शरीरासाठी चांगले आहे. नमस्कार, माझे नाव डॉक्टर निकिता सोम चांडोले. मी एक कन्सल्टंट होमिओपॅथ आहे. सोबतच एक मी डायटिशियन पण आहे. गेली 7 वर्षापासून मी वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहे. हो, शाकाहारी आहारच शरीरासाठी चांगला असतो. त्यामध्ये पालेभाज्या, फळं, कडधान्य यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यांसारखे मोठे आजार पण होत नाहीत. शाकाहारामध्ये मिनरल्स पण असतात. इन्सुलिन नाही का मेंटेन राहते. लोह, आयर्न त्यांचे प्रमाण पण वाढलेलं असतं. पचण्यास पण हलके असतात. चिडचिड कमी होते. शाकाहारी मोस्टली प्रोटीन हे पांढऱ्या पदार्थातून जास्त भेटते. मग त्यामध्ये तुम्ही दूध आहे, पनीर आहे, कडधान्य आहेत, मोड आलेले कडधान्य आहेत, त्यामध्ये आपल्याला प्रोटीन भेटू शकते. हो, शाकाहारामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे लेवल हे आपल्या शरीरामध्ये वाढत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप कमी असते. शाकाहारामुळे वजन कमी होते. कारण की नाही का ग्लुकोज कमी असतं शाकाहारामध्ये, परत फॅट्स कमी असतात. त्याच्यामुळे वजन संतुलित पण राहतं. आणि पालेभाज्या, पाणी जास्त प्रमाणात असतं, फळभाज्या असतात, फळं असतात, त्यामुळे वजन संतुलित पण राहतं. मधुमेह, थायरॉइड यासारखे आजार पण होत नाही. त्यामुळे वजन पण कमी होते. जर तुमचं पचनशक्ती चांगली तर त्यामुळे तुमचा मेंदू ऑटोमॅटिक चांगला राहतो. आणि शाकाहारामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट मिनरल्स असतात. त्यामुळे मेंदू पण हा चांगलाच असतो. नमस्कार, माझं नाव अर्णव लेले आहे आणि दिस इज पॅराडाईज फाईट क्लब. मी स्वतः 27 इयर्स एजचा आहे. ॲज अ प्रोफेशन मी एक बिझनेसमॅन आहे. बट त्याच्यानंतर 5:30 नंतर EC येतो. आमचं क्लब आहे पॅराडाईज फाईट. इथे आम्ही वेगवेगळे मार्शल आर्ट्स शिकवता की मुलांना, ॲडल्ट्सला वेट लॉससाठी, कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस, स्ट्रेंथ पेली सगळं असते इथे. इथे ते बिझनेस आणि इव्हिंग ॲज अ बॅकग्राऊंड मी इथे येतो फॉर मिस मार्शल आर्ट्स. व्हेज लोकांचं जे डायट असतं त्याच्यानी कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस त्यांच्यात जास्त असतं. यार ब्लड प्रेशर, ब्लड शुगर कमी असतं आणि कोलेस्ट्रॉल लेवल पण कमी असतं. कारण की का यांचं जे नॅचरल फूड आहेत, डाळ असो, सिरियल, चपाती, नॅचरल सोर्सही येतात ते, ज्याच्याने बॉडीला एकदम शांत करून देतात. प्रोटीनमध्ये काय असतं, हेवी प्रोटीन आहे. तो की मी बॉडीमध्ये हीट वाढते. हीट वाढण्याने लेवल्स बॉडीचे त्याचे लेवल्स एवढे असतात. पण व्हेज लोकांमध्ये बॉडी लेवल्स एकदम कॉन्स्टंट राहतात. ज्याच्याने काही प्रॉब्लेम त्यांचं मेंटल हेल्थवर पण असर होते. मी डे टू डे लाईफमध्ये पण खूप म्हणजे इन्स्टेड ऑफ 10 steps they can go 12 steps, एक स्टेप एक्स्ट्रा बिकॉज ऑफ हॅव्हिंग अ व्हेजिटेरियन डायट. बेसिक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, बॅलन्स डायट. व्हेजिटेरियन फूड का असतं म्हणजे एकदम मी प्युअर फॉर्ममधून येतं ते. आणि ते जर का प्रोटीन इंटेक जेव्हा घेतात तेव्हा ओन्ली प्रोटीन टाकतात मसलमध्ये. त्याच्यानी मसल कधी कधी ओव्हर एक्झर्ट किंवा टायर्ड होऊन जातं. त्याच्यानी फटीग होऊ शकतं. त्याच्यानी मसल रिकव्हरीला जास्त टाईम मिळत नाही. व्हेजिटेरियन डाएट ठेवण्यात असं आहे की सकाळी लाईट, मग तुम्ही जरा का दिवसात हेवी खाल्लं व्हेजिटेरियन फूड, त्याच्यानी मसल बिल्डिंगला एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस मिळतं, बिल्ड होणार. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग अ व्हेजिटेरियन डाएट. आता बेस्ट प्लांट बेस्ड म्हटलं तर आपलं डाळ येतात, म्हणजे आपली चिकपीज, चणे वगैरे, फ्लॅक्स सीड्स येतात आपले. त्याच्यानंतर आपलं सोया येतं, टोफू, पनीर. आणि त्याच्यानंतर जे प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर जे मिळतात, ओन्ली प्लांट बेस्ड, यू आर द बेस्ट. ओट्स, सकाळी ओट्स खाल्ले किंवा केव्हाही खाल्ले, इज अ व्हेजिटेरियन प्रोडक्ट.
पण ओट्सनी पण प्लांट बेस्डच येते. दॅट इज द बेस्ट फॉर मसल बिल्डिंग अँड ओव्हरऑल हेल्थ ग्रोथ ऑल्सो. व्हेजिटेरियन फूडमध्ये जितकं पण खाल्लं तर हीट लेवल ऑलवेज कॉन्स्टंट राहील. ते प्रोटीनमध्ये कसं प्रोटीन खाल्लं की डायरेक्ट हीट स्वेट निघून जातात. तर आता त्याच्यात मेंटल लेवल तुम्ही रिच होतात. करेक्ट. ऑटोमॅटिकली जर का गॅसी फिलिंग जेव्हा असेल तेव्हा मन एकदम डिस्टर्ब होऊन जातं की अरे ब्लोटेड फील होतं, लताजी फील होतं आहे, मनच ये काय करायला. व्हेजिटेरियन फूडमध्ये ब्रेकडाऊन स्लो असल्यामुळे आणि ते एकदम लाईट असल्यामुळे त्याच्यात काय होतं की बॉडी हीट कमी प्रोड्यूस करते. त्याच्याने ऑटोमॅटिकली मेंटल लेवल स्ट्रेस लेवल एकदम कॉन्स्टंट असतं. येस, लोकांना वाटतं की प्रोटीन जास्त मिळत नाही, पण ॲक्च्युली तुम्ही जर का बघितलं शाहिद कपूर, युद्धीप जामवाल, विराट कोहली आता व्हीगन व्हेजिटेरियन आहेत का? बिकॉज ऑफ दिस सोडली की हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत. सो लोकांना वाटतं की यार प्रोटीन सोर्स मिळत नाही, बट ॲक्च्युली मेन प्रोटीन सोर्स जे असतात ते नॅचरल फूडमधूनच येतात, नॉट प्रोसेस्ड फूड. पण नॅचरल व्हेजिटेबल्स मिळतात, दाल, मशरूम, जे काही नॅचरल आहे दीज आर ऑलवेज मच बेटर दॅन प्रोसेस्ड वेज ऑफ गेटिंग प्रोटीन. येस, मी आधी खूप प्रोटीन इंटेक घ्यायचो, ह्याच्यानी अगेन बॉडीचे हीट आणि डायजेशनमध्ये आता बॉडी बिल्डिंग असो किंवा MMA असो, गट हेल्थ खूप इम्पॉर्टंट असतं. तर आता ह्याच्यात जर का व्हेजिटेरियन फूड खाणं जेव्हा मी स्टार्ट केलं की बॅलन्स डाएट म्हणून, नॉट ओन्ली प्रोटीन, तेव्हा मला जाणवलं की गट हेल्थ किती असर पडतं त्याचं. ब्लोटिंग कमी झालं, माझं मन एकदम शांत झालं. सो इट डज प्ले अ बिग रोल. माझं नाव तनुजा शिंदे. मी तृतीय वर्ष BVMMची विद्यार्थिनी आहे. त्यासोबतच मी गेल्या 2 वर्षापासून मेकअप इंडस्ट्रीमध्ये पण काम करते. मी मेकअप आर्टिस्ट. मला सुरुवातीला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होता. त्यासोबतच माझी चिडचिड पण फार व्हायची. तर मी डॉक्टर निकिता चांदोळे यांना कन्सल्ट केलं. त्यांनी मला नॉनव्हेज सोडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मग मी गेल्या 2 वर्षापासून व्हेजिटेरियन झाले, नॉनव्हेज सोडलं आहे. तर मला अनेक बदल माझ्या आजारासंदर्भातही आणि भावनिकदृष्ट्या मेंटल हेल्थच्या संदर्भातही दिसून आले. त्याच्यामुळे मग मी आता पूर्ण व्हेजिटेरियन होण्याचा निर्णय घेतला. मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून व्हेजिटेरियन आहे. मला असं माझ्या डॉक्टरने सांगितलं की जेव्हा आपण प्राण्यांचा जीव घेतो किंवा जेव्हा प्राण्यांना मारलं जातं तेव्हा त्यांच्या ज्या भावना असतात त्या आपल्या अन्नाद्वारे आपल्या शरीरात जातात. त्याच्यामुळे चिडचिड होणं किंवा मेंटल हेल्थ डिस्टर्ब होणं ह्या समस्या उद्भवतात. तर नक्कीच व्हेजिटेरियन झाल्यापासून माझ्या मेंटल हेल्थमध्येही मला परिणाम जाणवला. माझी चिडचिड फार कमी झाली आहे. त्यानंतर कुठल्याही गोष्टीकडे भावनिकदृष्ट्या बघण्याचं एक गोष्ट माझ्यामध्ये विकसित झाली असं मी म्हणते. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आणि नॉनव्हेजचा अति आहार घेतल्यामुळे मला वेट वाढण्याचा किंवा अचानक वेट कमी होण्याचा किंवा वाढण्याचा असा पण एक त्रास होत होता. तर जेव्हापासून मी पूर्ण शाकाहारी आहार घ्यायला सुरुवात केली किंवा जेव्हापासून मी पूर्ण शाकाहारी झाले तेव्हापासून हा त्रासही मला फार कमी जाणवतो. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे किंवा इतर पूर्ण शाकाहारी आहारांचं सेवन करत असल्यामुळे माझं वजनही आता बॅलन्स आहे. मी जेव्हा नॉनव्हेज सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पूर्ण शाकाहारी होण्याच्या माझ्या प्रवासात डॉक्टरांचा सल्ला हा फार महत्त्वपूर्ण ठरला. माझ्या डॉक्टरांनी मला सजेशन्स दिले की नॉनव्हेजच्या जे प्रथिने किंवा ज्या पोषण तत्व आहेत ते व्हेजिटेरियन गोष्टींमधूनही कसे पूर्ण करता येतात यासाठी त्यांनी अनेक पर्यायात्मक गोष्टी सुचवल्या. जसं की दुधाचे पदार्थ, कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या यांचं सेवन वाढवण्याचा त्यांनी मला सल्ला दिला. त्यानुसार मग मी तो आहाराचा बदल माझ्या दैनंदिन गोष्टींमध्ये घडवून आणला.
असं म्हणतात की नॉनव्हेजमध्ये आयर्न जास्त असतं किंवा पोषण तत्व व्हेजच्या तुलनेत जास्त असतं, पण असं काही नाही आहे. जितके नॉनव्हेजमध्ये आहेत त्यालाही ऑप्शनमध्ये व्हेजमध्ये अनेक असे पदार्थ आहेत की ज्याचे पोषण तत्व भरून काढतात. तर मला असं वाटतं की नॉनव्हेज सोडून सगळ्यांनी व्हेज आहार स्वीकारायला हवा. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि याला आपण सर्वांनी स्वीकारलं हवं. धन्यवाद.